आज बनवायची आपल्याला कडकण्याची रेसिपी। त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा घेतला, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी साखर पिठी दळलेली आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही पिठी साखर टाकायची आणि तेवढंच पाणी टाकायचं, जेवढी साखर ना तेवढंच पाणी टाकून घ्यायचं। याला मिक्स करून घेऊया। साखर आपली विरघळेपर्यंत इथे मी 3 चमचे तेल गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम गव्हाचं पीठ 1 वाटी सेम प्रकार घ्यायचा, त्याच वाटीने सेम वाटी आहेत म्हणजे इथे 1 वाटी मैदा, वाटी प्लेट कोणत्याही तुमच्या मापाने घेऊ शकता आणि 1 वाटी रवा। आता ह्याला आपल्याला कडकडीत तेल टाकायचं, मोहन टाकायचं तेलाचं किंवा तुपाचं। 3 चमचे मोहन कडकडीत तेलाचं याच्यावर टाकायचं पिठावर। हे बघा असं फेस यायला पाहिजे। आधी चमच्याने मिक्स करून घेऊया, मग हाताने मिक्स करायचं। हे देवीचा आवडीचा नैवेद्य आहे कडकणी, म्हणजे अशा पद्धतीने केलात ना छान होतील। आता हाताने चोळून घेऊया, सर्व तेल लागलं पाहिजे। तेल व्यवस्थित लागलेलं आहे बघा, अशी मूठ बांधले की असा गोळा तयार होतो, म्हणजे तेल छान लागलेलं आहे। आता आपण जे साखरेचं पाणी केलं ना ते गाळून टाकूया याच्यावरती। आता हे साखरेचं पाणी गाळणीने गाळण्याच्यावरती टाकूया पिठावरती, म्हणजे काही कचरा असेल ना याच्यामध्ये बसतो। इथे मी अर्ध टाकलेलं आहे। आधी मिक्स करून घेऊया। पाण्याची क्वांटिटी कळते आपल्याला, हे बघा आधा लागेल तसं थोडं थोडं करून पाणी टाकायचं, एकदम टाकायचं। साखरेचं पाणी पण कधी कधी कमी जास्त होऊ शकतं प्रमाण घेण्यामध्ये पिठाचे, आणखी थोडंसं लागणार आहे। इथे माझे 2 चमचे पाणी उरलेले साखरेचं, एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं करून आपल्याला टाकून पीठ चुरून घ्यायचं अशा पद्धतीनं। आता ह्याला 10 मिनिटं आपल्याला असं झाकून ठेवायचंय, मुरू द्यायचं आणि मग आपल्याला कडकण्या बनवून घ्यायच्यात। झाकून ठेवून देऊया। आता 10 मिनिटं झालेले आहेत, पीठ छान मुरलेलं आहे। आपण जे रवा वापरला आहे त्याच्यामुळे थोडंसं पीठ भिजू द्यायचं। आता मऊ करून घेऊया आणि ह्याच्या कडकण्या करून घेऊया आपण। आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। आता हे कडकण्या आपण लाटून घेऊया। थोडं वाकड्या तिकडे आलं तरी आपल्याला एका डब्याच्या झाकण्याच्या सहाय्याने आपल्याला गोलाकार द्यायचा आहे, पातळ पातळ लाटायचे। आता ते एक झाकण घेतले, त्याच्यानेही गोलाकार द्यायचं कडकणीला। हे बाजूचं काढून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व कडकण्या आधी बनवून घ्यायचं, नंतर एकदम तळून घ्यायचं। आता ही कडकणी फुगू नये म्हणून आपल्याला चमच्याने थोडंसं होल करायचं, म्हणजे छिद्र पाडायचं। जास्त काही नाही, काटा चमचा घ्यायचा, थोडंसं असं छिद्र पाडायचे, म्हणजे कडकणी फुगणार नाही। हे बघा छान असे आपल्या ते अशा गोलाकार अशा सर्व कडकण्या मी इथे तयार करून घेते, मग आपण तळून घेऊया। एकदम पतलाही नाही, एकदम जाडही नाही, छान अशी जेवढी पातळ करसाल ना तेवढी छान अशी कडक खुसखुशीत अशी होते। तुमचं जर खाली पीठ चिटकत असेल ना थोडासा चिमूटभर मैदा टाकायचा, म्हणजे चिटकणार नाही, आणि लाटून घ्यायचं चिटकत असेल तर, आणि जेवढं पातळ होईल तेवढं लाटून घ्यायचं। इथं मी थोडासा मोठा गोळा घेतला होता, याच्यात 2 कडक नव्हते, एकदम पातळ लाटलेला आहे बघा, खालचा ओटा दिसायला लागला एवढं पातळ मी लाटलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने माझ्या इथे 2 कडकण्या झालेल्या आहेत, एकदम पातळ छान असे झालेले, अजिबात चिटकले नाही। थोडं चिमूटभर मैदा टाकलेला आहे मी। हे बघा आता अशाच पद्धतीने सर्व करून घेते। इथे मी तुम्हाला 2-3 बनवून दाखवल्यात। आता छिद्र पाडायचे काटा चमच्याने, म्हणजे फुगू नये, नावच आहे कडकणी म्हणून कडकच करायचं असते। तर अशाच पद्धतीने सर्व बनवून घेऊया। गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं, म्हणजे वेळ वाचतो। आता इथे सगळ्या कडकण्या तयार झालेल्या आहेत, आपण तळून घेऊया।
तेल गरम झालेलं आहे मीडियम गॅसवर आपल्याला छान तळून घ्यायचे. असं छान कलर येईपर्यंत आपल्याला कडकड्या तळून घ्यायचे. आता हे अशाच पद्धतीने सगळ्या कडकड्या तळून घ्यायचे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. दुसऱ्या पण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे. गॅस मिडियम ठेवायचा आणि छान तळून घ्यायचं खरपूस होईपर्यंत. राहिलेल्या सगळ्यात तळून घेते मी. मस्त इथे आपल्या देवीच्या आवडत्या कडकण्या इथे तयार आहेत. खुसखुशीत आणि मस्त झालेले आहेत बघा. सुंदर अशा कडकण्या झाल्या. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. चला तर मग नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.